फसवाफसवी तर सुरूच आहे. म्हणजे आपण पाहतोय मजा मस्करी मस्ती हे सगळे ह्यांचे सत्ताधारी आमदार करतात, ह्यांचे सत्तेतील लोक करतात. पण आज इथे महिला खूप मोठ्या संख्येत उपस्थित आहेत. लाडक्या बहिणी किती जरा मला हातवरती करून सांगा. नाही, कोणाला आनंद असं कोण मिळालं असेल तर हात वरती करा. निवडणुकीच्या आधी किती लोकांना मिळालं? इथे कोणाला मिळालं? तुम्ही भरलं नाही, ठीक आहे. आता तुम्ही एक काम करा, उद्यापासून पुढचा एक आठवडा ज्यांनी ज्यांनी भरलं त्यांना जाऊन विचारा, ताई आता ह्या वर्षी तुम्ही राखी जाऊन बांधणार की नाही बांधणार? कारण आपण पाहत होतो हे जे त्रिकूट आहे, एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री, ते फिरती ती संगीत खुर्ची असते ना, तर कोणाची खुर्ची काढणार आहे कोणालाच कळणार नाहीये. ते वाटायला लागलं कसं? कारण ह्या त्रिकुटामधले एक उपमुख्यमंत्री जे सहसा चंद्राला बघून, म्हणजे जीवचंद्र नाही आहे, चंद्र खरा चंद्र, चंद्राचं जे काय कुठचे दशा बघून गावाला जातात. कोण आहेत ते? ह्यावेळी गुरुपौर्णिमेला गेले कुठे होते? गुरु बदलले, ठाण्यातले गुरु आता दिल्लीत बसायला लागले का यांचे? म्हणजे पौर्णिमेला गावाला नाही गेले. आता तुम्ही विचार करा, ती संगीत खुर्ची कोणाची खेचली जाणार हे तुम्ही विचार करायचा. पण आज तुम्ही विचार करा, ज्या महिलांना 2100 रुपये देऊ म्हणून फसवत होते, 1500 रुपये दिले, लाडकी बहीण म्हणून राख्या बांधून घेतल्या, हात दिसत नव्हते असं सगळं बांधून घेतलं होतं. आज ते सांगतायत की तुम्ही खोटा होता, तुम्ही शासकीय अधिकारी आहात, तुम्हाला मिळालं नाही पाहिजे, तुमच्या बँकेत चुकीचं आलंय, धमकवतात की तुमच्यावर कारवाई होईल, पैसे परत द्या. काय मास आलंय विचार करा. जे राज्य करते, तुमचे भाऊ म्हणून सगळीकडे फिरत होते, सगळीकडे मिळाले मिळाले पैसे मिळाले पैसे मिळाले फिरत होते, गेले कुठे? लपतात कसे, फिरतात कसे? लाजा वाटत नाहीत ह्या लोकांना. पण हा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे, जेव्हा आपल्याला पुढच्या वेळी ते मतदानाच्या वेळी येतील मागायला मतं, की नेमकं तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलं होतं 7 बारा कोरा करू, आता सांगतात आम्ही बोललोच नाही. लाडक्या बहिणींना सांगितलं होतं तुम्ही आमच्या बहिणी आहात, आता काय झालं त्या नात्याचं कळत नाही. प्रत्येक गोष्ट आज आपण पाहतोय विकास विकास विकास. 2014 पासून आपण ऐकत होतो की अच्छे दिन आने वाले आहेत. तुम्ही मला सांगा, आज साल काय हो? 2025. किती वर्ष झाली अच्छे दिन येण्यासाठी? 11 वर्ष झाली. आलेत अच्छे दिन? नाही आले. 2022 पर्यंत PM आवास योजनेमध्ये प्रत्येकाला होतं, मिळाले PM आवास योजनेमधलं घर सगळ्यांना. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार होतं, मिळाले. आपल्याकडे रस्ते चांगले होणार होते, आपल्या गावातले रस्ते तर सोडाच. कधी कधी मला वाटतं की गावातले रस्ते जिथे खड्डे पडले तिथे झाडं तरी लावावी, सावली तरी मिळेल. पण नॅशनल हायवे जे आहेत, इथून मुंबई अहमदाबाद महामार्ग जातो, मला तुम्ही सांगा ह्या नॅशनल हायवेचा दर्जा जो आहे त्याच्यात हायवे किंवा नॅशनल काहीतरी दिसतंय का तुम्हाला? खड्डे दिसतात, टोल भरायला लागतो आपल्याला, टोलचा 1 रुपया माफ नाही करत, पण खड्डे खड्डे खड्डे. मुंबई नागपूर घ्या, मुंबई नाशिक घ्या, मुंबई गोवा घ्या, मुंबई अहमदाबाद घ्या, सगळे रस्ते तुम्ही बघा, सगळ्याचं वाटोळं करून ठेवलेलं आहे. ही काही राजकीय सभा नाही आहे किंवा निवडणुकीची सभा नाही आहे. पण जेव्हा आपण एखाद्या शाखेत बसतो, जेव्हा एखाद्या आपण शाखेचं उद्घाटन करतो आणि आपण ठरवतो की होय आपला बालेकिल्ला आहे, पण हा बालेकिल्ला आता आपल्याला वाढवायचा आहे, पूर्ण शहराच्या आसपास ही ताकद बांधायची आहे, जेव्हा तुम्ही या पावसासारखा आवाज करायला लागाल, तेव्हा पावसासारखा पूर नाही तर प्रत्येक शेती